नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. आज थोडी घाई होती म्हणून मी रिक्षा पकडून गेलो फटफट रेल्वे स्टेशनवर आणि बघता बघता पोहोचलो मी ऑफिसला. चालत निघालो होतो कारण रात्री अचानक फोन आला की मला ऑफिस वर्क करूनच नांदेडला निघायचं ऑफिशियल कामासाठी. सो काही गडबडीमध्ये ऑफिसच्या दिशेने निघालो. काही वेळातच ऑफिसकडे पोहोचलो मी. ऑफिसमध्ये पोहोचलो. महत्वाची काही कामं होती ऑफिसमध्ये, एक दोन मेल पाठवायचे होते आणि ते करून मला लगेच हाजी आलेल्या एका मीटिंगसाठी निघायचं होतं. त्यामुळे मी माझ्या हातातली पटपट कामं आवरली आणि निघालो हाजी अलीसाठी. कारण तिकडून लगेच मला दुपारी येऊन पनवेलला निघायचं होतं ट्रेन पकडायसाठी नांदेडसाठी. सो मी माझ्या हातातली कामं आवरली आणि लगेच निघालो. हाजी आलेला आहे, बघू शकतो तुम्ही हाजी आलेला आहे. ते समोर गाड्या दाखवतोय जातात ते बघताय ना, ते हाजी आली आहे. व्यक्तीची वाट बघण्यासाठी थांबतो. कारण तोही मला जॉईन होणार. इकडे कोणीतरी कावड्यांना खायला टाकलं होतं, त्यामुळे ते आपल्या त्या खाण्याची मजा घेत होते. त्यानंतर सगळी कामं आटून ऑफिसला परत जाऊन पोहोचलो मी पनवेल स्टेशनला धावपळ करत. ही माझी ट्रेन आहे, ऑलरेडी लागलेली होती प्लॅटफॉर्मवर. सो बघू आता जरा ट्रेनमध्ये एंट्री करू माझ्या कोचमध्ये. हा माझा कोच आहे B5. गाडी 4ची होती पण मी थोडा लवकर आल्यामुळे जवळपास गाडी पूर्ण खाली आहे. आणि हा माझा बर्थमधली माझी सिटिंग आहे वरती अप्पर. बघू शकता गाडी पूर्ण खाली भेटेल तुम्हाला, कारण जिथून गाडी सुटते तिथेच पकडल्यामुळे गाडी पूर्णपणे खाली आहे. एवढा कंटाळा आला, म्हटलं खाली उतरू काहीतरी खाऊन घेऊ. नंतर असा विचार आला की ट्रेनमध्ये येतीलच पूर्ण लोक आणि ट्रेन सुरू झालं. नांदेडच्या दिशेने निघालो. मला माहिती नाही कितीपर्यंत पोहोचेल. टायमिंग होता 8चा, पण आयडिया नव्हती की नेहमी पोहोचेल की नाही. तसं कामाच्या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो मी, पण कधी कुठली ट्रेन किंवा कधी कुठली बस किंवा ट्रॅव्हल्स मी तर बघितलं नाही वेळेवर पोहोचली आहे किंवा वेळेच्या आधी पोहोचलो. निसर्गाचा आनंद घेता घेता मी पुढच्या प्रवासाला लागलो. बघता बघता पोहोचलो मी खंडाळ्याला. मित्र खंडाळा क्रॉस केला आणि आता काही क्षणातच जवळपास काळोख होणार होता. त्यामुळे म्हटलं थोडासा गेटकडे उभं राहून थोडासा एक सेल्फी व्हिडिओ घ्यावा. त्यामुळे मी मग गेलो गेट जवळ आणि एक सेल्फ व्हिडिओ घेतला. आणि मग व्हिडिओ बंद केला, कारण मला झोपायचं होतं आणि सकाळी उठायचं पण होतं. आणि बघता बघता मी सकाळी
डोळा उघडला उघडत नव्हता डोळा. नांदेडला उठायचं होतं. जवळपास एकच स्टेशन बाकी होतं. परभणीला पोहोचलो होतो मी. त्यामुळे मी उठलो आणि हा आहे अर्ली मॉर्निंग व्ह्यू मित्रांनो, बघू शकता तुम्ही. ट्रेनच्या दोन्ही बाजूला लांबलचक नजर जाईल तिथपर्यंत शेत होते. खूप छान वाटत होतं मित्रांनो, निसर्ग सुंदर. त्यानंतर उतरलो मी नांदेड स्टेशनला. फायनली नांदेड स्टेशनला मी उतरलो. हॉटेल तसं लांब नव्हतं, नांदेड स्टेशनच्या बाहेरच हॉटेल होतं. पण 6 डिसेंबर असल्यामुळे नांदेड स्टेशनच्या बाहेर घटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक मोठा पुतळा आहे तिथे. त्यामुळे 6 डिसेंबरला विनम्र अभिवादन करण्यासाठी बऱ्याच लोकांची गर्दी होती. आणि नेमकं हॉटेलच्या बाजूला असल्यामुळे ते कॅप्चर करता मला आलं नाही. आणि हे आहे नांदेड स्टेशन, बघू शकता नांदेड स्टेशन. नांदेड स्टेशनच्या बाहेरचे दृश्य आहेत. मी आता एक काही क्षणातच हॉटेलवर पोहोचेल. हे माझं हॉटेल आहे, जे फक्त मी फ्रेश होण्यापुरतं घेतलं होतं. की फ्रेश होऊन मी निघणार होतो. मला लगेच काम होतं आणि माझं काम मित्रांनो असं आहे की मी पूर्ण माझं शेड्यूल तुम्हाला दाखवू शकत नाही. कोणाला भेटतो काय भेटतो थोडं कॉम्पिटिशन असल्यामुळे. पण हा जो व्हिडिओ आताचा आहे, हा जो व्हिडिओ आहे तो आहे GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड, म्हणजे अर्थात नाव त्याचं डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. एक मीटिंग होती, ती मीटिंग अटेंड केली आणि मला एक अर्जंट झेरॉक्सची गरज होती. त्यामुळे मी गेटच्या बाहेर चाललो होतो झेरॉक्स काढण्यासाठी. तर बराच मोठा कॅम्पस आहे कॉलेजचा. हा या साईडला जे बघताय तुम्ही उजव्या साईडला व्हिडिओच्या, ते आहे हॉस्पिटल. आणि मी ज्या दिशेने येतो आहे माझ्या मागच्या दिशेला आहे मेडिकल कॉलेजेस आहेत, डिपार्टमेंट्स आहेत. डाव्या साईडला डिपार्टमेंट्स आहेत. हॉस्पिटल आहे. आणि हे जे समोर दिसत आहे पूर्ण लांबलाचा कॅम्पस आहे. आणि हे जे समोर दिसत आहे तो आहे गेट, डॉक्टर शंकरराव गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा गेट आहे हा. मी काही झेरॉक्स साठी काढायसाठी चाललो आहे मला बाहेर. त्यानंतर बघू शकता तुम्ही, तुम्हाला म्हटलं होतं माझी कामं आटपली आणि मी निघालो स्टेशनच्या दिशेने. सगळी कामं आटपली. तर इकडे जी गर्दी होती, म्हणतात ना की भारताच्या किंवा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला विश्ववंदनीय जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शन किंवा अभिवादन तुम्ही कुठेही करू शकता. कारण जगाच्या कानाकोपऱ्यात आमची लोक बसलेले आहेत मित्रांनो. ही गर्दी होती. मी पण ट्रेन असल्यामुळे विनम्र अभिवादन केलं. त्या दिवशी त्यांना पुष्प अर्पण केले आणि निघालो परत नांदेड स्टेशनच्या दिशेने. माझी ट्रेन होती लेट, पण मला असं वाटलं की वेटिंग रूम मध्ये बसलेलं परवडलं. त्यामुळे मी हे आहे नांदेड स्टेशन कडे जाताना स्टेशन मध्ये आत एंट्री केली मी आणि वेटिंग रूम बघितला. जिकडे वेटिंग रूम होते तिथे बसलो मी. जवळपास वेटिंग रूम मध्ये गर्दी कमी होती, कारण मला वाटतं मी 4:30 पावणे 5 पर्यंत वेटिंग रूम मध्ये आलो होतो. वेटिंग रूम मध्ये फार गर्दी कमी होती. त्यानंतर मग ट्रेन आली. थर्ड एसीची तिकीट मला भेटली नाही, कारण ट्रेन भरपूर फुल होत्या. सो मी पकडली स्लीपर आणि एकदम अप्पर सीट होती.
जेवण बिवून झाला, रात्री झोपायची वेळ झाली. गुड नाईट सगळ्यांना. सो सगळं झालं आणि मी आलो कल्याण स्टेशनला. कल्याण स्टेशनवर उतरून मी लोकल पकडले आणि आता काही क्षणात मी उतरून डोंबिवलीला. मित्रांनो, प्रवासाचे काही दृश्य तुम्हाला दाखवता नाही आले, कारण कामाच्या भरात मी एवढं वैतागलो होतो की व्हिडिओ करणं शक्य झालं नाही. सो लोकल ट्रेन पकडली आणि आला मी आता डोंबिवली स्टेशनला. डोंबिवली स्टेशनला उतरून निघालो रिक्षा स्टँडच्या दिशेने पटकन. त्यानंतर मी आलो. रिक्षावाला काकांना सांगितलं या ठिकाणी जायचं आहे आणि निघालो रिक्षा स्टँड कडून. रिक्षा पकडून घराच्या दिशेने. रिक्षा पकडली आणि निघालो मी घराच्या दिशेने. मग मी घराच्या दिशेने. सकाळ होती त्यामुळे रस्ते थोडे खालीच होते. 5 ते 10 मिनिटात मी उतरलो. रिक्षावाल्या काकांना त्यांचे पैसे दिले. उरलेले माझे पैसे जे होते ते मी घेतले आणि निघालो सोसायटीच्या दिशेने. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपूया, कारण थोडा वैतागलो पण होतो प्रवासासाठी. आणि आता निघालो मी सोसायटीमध्ये. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील किंवा माझं काही चुकत असेल किंवा व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट असेल तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सहित, नेक्स्ट मजेसहित. आणि मला वाटतं की पर्सनल कामं असल्यामुळे, ऑफिशियल वर्क असल्यामुळे मला जास्त एक्सप्लोर करायला मिळत नाही. तरी पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.